नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत शिरोडे आज आपणाशी शिवछत्रपतींचे अलौकिकत्व यावर संवाद साधणार आहे. हा संवाद सुरू करताना प्रथमतः आपण इतिहासाचा अभ्यास का केला पाहिजे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत. एक म्हणजे आपल्या पूर्वजांनी काय केलेलं हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या मनात असते. दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे आपल्या वर्तमानातील आजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहासामध्ये मिळतात. ती इतिहासाच्या माध्यमातून जर आपण सोडवली तर ती सहजरित्या आणि योग्य पद्धतीने सुटतात आणि आपला भविष्यकाळ उज्ज्वल होण्यास निश्चितच मदत होते. याची अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो, बघू शकतो. आपला आजचा जो विषय आहे महाराजांचे अलौकिकत्व, तर काय बघायचं आपल्याला नेमकं याच्यामध्ये? महाराजांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि त्यात भव्य दिव्य असं काय आहे? मुळात त्यांच्या जीवनातली प्रत्येकच गोष्ट आज वर्तमान कालखंडात प्रेरणादायक आहे. पण तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला वाटते की महाराजांनी एक स्वप्न बघितलं होतं. नव्हे ते आपल्याला दिलंय स्वप्न. त्यांनी स्वप्न दिलंय की हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. श्री म्हणजे या ठिकाणी परमेश्वर, ईश्वर, निसर्गातील एक अद्भुत शक्ती. तिची शक्ती या विश्वाचं संचालन करते. आता या ठिकाणी अलौकिकत्व या मुद्द्याकडे येताना मला आपणास खूप एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे. महाराज सांगतात, हिंदवी स्वराज्याची संकल्पना ते स्पष्ट करतात की कसं असावं हिंदवी स्वराज्य हे, केवढं असावं. तर त्यांनी त्यावेळेस त्यांच्या फारसी साधारणतः भाषेमध्ये अहत पेशावर ते तहत तंजावर हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, असं त्यांचं वाक्य आहे. एका वेगळ्या शब्दात म्हणजे सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हे अनेक ठिकाणी याचे आपल्याला पुरावे मिळतात की महाराजांनी हे स्वप्न त्यावेळेच्या सर्व मावळ्यांना आणि आपण सगळे महाराजांचे मावळेच त्यामुळे आपल्यालाही दिलेलं आहे. मग प्रश्न आहे की आज ते पूर्ण झालंय का? त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि ते पूर्ण व्हावं किंवा ते पूर्ण होईपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी करत राहायच्या. मग त्यामध्ये काय काय येऊ शकतंय तर आपण अनेक महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो, तशी महाराजांची सुद्धा करतो. या देशावर राजे होऊन गेले, पण केवळ छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे असे की त्यांची जयंती आणि पुण्यतिथी एवढंच नाही तर शिवराज्याभिषेक दिन असेल किंवा इतर अनेक दिवस असतील महाराजांबद्दलचे, त्यांच्या कार्याबद्दलचे, हे आपण सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत असतो. याचं कारण असं आहे की त्यांनी जे आपल्याला स्वप्न दाखवलंय ते पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे आणि ती आठवण आपल्या मनात सारखी राहावी. कारण आजही ते स्वप्न अपूर्ण आहे आणि ते पूर्णत्वात जावं, हा एक भाग आहे. इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या सुद्धा सगळ्याच अलौकिक आहेत. आपण क्रमशः या व्हिडिओमध्ये त्यांचा विचार करणारच आहोत किंवा त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतोय. मला सुरुवात करावीशी वाटते ती जी तारीख आहे ती 27 एप्रिल 1646. त्यांनी आपल्या एक 10-12 सवंगड्यांसह रोहिडेश्वराच्या मंदिरात अ, प्रतिज्ञा घेतली, संकल्प केला आणि संकल्प होता तो हिंदवी स्वराज्याचा.
आता जन्म माहिती आहे आपल्याला की 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. मग 1630 1630 ते 1646 हा फक्त 16 वर्षाचा कालखंड आहे. प्रश्न हा सुद्धा आहे की वय 16 वर्षाच्या मुलाला ही सगळी समज कशी येऊ शकते. आणि मग याच्यावर विचार करताना मी महाराजांचा अधिक सखोल अभ्यास करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की महाराजांचं अलौकिकत्व अभ्यासताना अ, या गोष्टी महाराजांना ज्यांनी सांगितल्या, ज्यांनी महाराजांपर्यंत पोहोचवल्या, त्या व्यक्तींबद्दल जाणून घेणं नितांत आवश्यक आहे. आणि मग याचा शोध घेताना माझ्या लक्षात आलं की यातली अत्यंत महत्वाचं जे व्यक्तिमत्व आपल्याला सापडतं ते राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, त्यांच्या मातोश्री, अ, की या मातेने महाराजांना अ, या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली असं म्हणता येऊ शकतं. मुळात जिजाऊ हा शब्द किती अर्थपूर्ण आहे. जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती आणि उ म्हणजे उत्कर्ष. म्हणजे ज्या मातेने किंवा प्रत्येकच मातेचं एक कर्तव्य आहे की आपल्या मुलामध्ये जिज्ञासा जागृत करणं. एकदा जिज्ञासा जागृत झाली तर जागृती होते आणि जागृती झाली तर यातून उत्कर्ष होतो आणि यातूनच नाव तयार होतं ते जिजाऊ. त्या जिजाऊंनी आपल्या बालशोभांमध्ये ही जागृती आणि त्यातून उत्कर्ष कसा होऊ शकतो याचं बीजारोपण केलं. आणि महाराजांनी त्या बालशोभांनी त्याचं प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केल्याचं दिसून येतं. परत प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो की हे जिजामातेंना तरी कसं काय लक्षात आलं किंवा का का असं त्यांच्या मनात आलं किंवा का जाणवलं असेल. आज बघा ना, तुम्ही लक्षात येत असेल, आज आपण नाही म्हटलं तरी 2025 आपलं संपतंय, 2026 कडे आपण मार्गक्रमण करत आहोत. आणि आजची माता आपण बघितली तर ती स्वतःच्या अ, नोकरी किंवा रहाटगाडी एवढी बंदिस्त आहे की किती वेळ शक्य आहे किंवा किती वेळ देणं आपल्या मुलाला त्या मातेला शक्य आहे किंवा आज खऱ्या अर्थाने किती वेळ देते. आणि मग त्यावेळेस काही परिस्थिती खूप वेगळी असू शकते का? असे अनेक प्रश्न येतात. पण मग परत एक जागरूक माता, हं, अ, जिज्ञासा असणारी माता, समोरच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करणारी माता, आपल्या इतिहासाकडे उघड्या डोळ्यांनी बघणारी माता, अशा अनेक मुद्दे माझ्या मनात येतात. कारण मी जिजाऊंचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्यांचे पती शहाजी राजे अ, हे सुद्धा अत्यंत धाडसी आणि विलक्षण ध्येयदृष्टी असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यावेळेस त्यांनी दिल्लीच्या मुघल बादशाहसहित अनेकांचे मोठमोठे पराभव त्यांनी घडून आणलेले होते, केलेले होते. हे जरी सत्य असेल तरी ते अ, कोणत्या ना कोणत्या त्यावेळेस ज्या आदिलशाह, निजामशाह किंवा दिल्लीचा मुघल बादशाह यांच्यापैकी कोणाकडे तरी चाकरी करत होते. पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या अ, अ, कडे काम करताना त्यांना मोठमोठे विजय मिळवून दिलेत. असा अर्थ होतो. म्हणजे थोडक्यात ते नोकरी करत होते त्यांच्याकडे. आणि अप्रत्यक्षपणे का असेना, म्हणजे आता तसं सांगणं किंवा बोलणं चुकीचं आहे. पण म्हणलं पाहिजे की ती एक प्रकारची गुलामगिरीच होती. बरं, हे शहाजीराजे एकटे करत होते का? तर नाही. त्यावेळेच्या अखंड महाराष्ट्रामध्ये जी अनेक घराणी होती, मग त्या ठिकाणी हे भोसले होते, तसे निंबाळकर होते, घोरपडे होते, जाधव होते. अनेकांची उदाहरणं इतिहासामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहेत. आणि ही सगळीच त्यावेळच्या अनेक सत्ताधाऱ्यांकडे जे कोणी सत्ताधारी होते त्यांच्याकडे नोकरी करणं म्हणजे त्यांच्याकडून वतन घेणं, किंवा त्यातून मिळणारी पाटीलकी किंवा देशमुखी, यात धन्यता मानत होती.
मग परत माझ्या मनात प्रश्न येतो की आज आपण त्याच्या व्यतिरिक्त काय करत आहोत. आज अत्यंत उच्च शिक्षित मुलं सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये एक एक दोन दोन पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा कोटीचे पॅकेज घेऊन नोकऱ्या करण्याचं धन्यता मानते. म्हणजे मानसिकता खूप बदलली आहे असं चित्र आज दिसतंय का? नाही. आणि मग मला तिथं महाराजांचं अलौकिकत्व प्रामुख्याने लक्षात येतं. या मताने काय केलंय तर आपला सगळा इतिहास आपल्या या मुलाला सांगितलाय. साधारणतः प्रत्येकच माता आपल्या लहान मुलाला चिवकाऊच्या गोष्टी सांगते किंवा त्यावेळेस आज सुद्धा माता म्हणजे त्या मातेला जे जे काही उमजतं आपल्या मुलासाठी ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. तसं जिजाऊने सुद्धा केलंय. पण जिजाऊने हे करताना त्यांना जे माहिती होतं, त्यांना त्यांच्या आधी घडलेला इतिहास कदाचित तो त्यांच्या वडिलांनी किंवा तत्सम व्यक्तीने त्यांना सांगितलं असेल किंवा त्यांनी तो जाणून घेतला असेल आणि मग ते सगळं आपल्या मुलाला सांगतायत असं निश्चित स्वरूपात वाटतं. हे का वाटतं? तर महाराजांचं कार्यकौशल्य किंवा इतिहास बघितला तर त्यांना हे सगळं कसं कळालं? तर त्याचं जे ऊर्जा स्रोत आहे ते आपल्याला जिजाऊ किंवा त्यांना लाभलेले गुरु यांच्याकडेच मिळतात. बरं असं काय काय त्यांना सांगितलं गेलेलं असू शकतं? हा पण एक प्रश्न माझ्या मनात आल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्यामध्ये मला रामायण महाभारतच सहित म्हणजे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच वाचलेलं आहे की जिजाऊनी शिवबांना बालशिवांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. मी तर त्याही पलीकडे जाऊन म्हणतो की आपल्या अनेक पुराण कथा सुद्धा सांगितलेल्या असू शकतात. आणि याही पलीकडे मग सगळा जो आपला इतिहास आहे जो कदाचित त्यांना माहिती असेल, जो आज तुम्हाला आम्हाला माहिती आहे तो त्यांनी सांगितलेला असू शकतो. त्यामध्ये मग आपल्याकडे आपल्या देशावर सातत्याने परकीयांनी आक्रमण केली. मग त्यामध्ये खून कुशाण किंवा त्याच्याही आधी सुद्धा आपल्यावर आक्रमण झालेली इतिहास आपल्याला सातत्याने सांगत असतो. पण आता खून कुशाण किंवा त्यांच्या आधीची झालेली आक्रमक ही आली या ठिकाणी आणि आपला देश एक अ, सोन्याची अशी खाण होती असं म्हटलं तर काही चुकीचं नाही. संपन्न देश आणि ज्या ठिकाणी संपन्नता असते त्याच ठिकाणी अ, कोणी एखादा चोरी करणारा किंवा डाकू हा डाका टाकत असतो, चोरी करणारा चोरी करत असतो. कोणी दारिद्र्य व्यक्ती असेल किंवा ज्या ठिकाणी 18 दारिद्र्य आहे त्या घरावर कोणी त्या ठिकाणी कोणी डाका टाकणार नाही, चोरी करणार नाही. तर साहजिकच आहे की अ, असं जे वर्णन आपण नियमितपणे ऐकतो की अ, इथं सोन्याचा धूर निघत होता वगैरे. तर साहजिकच एवढी संपन्नता असल्या कारणाने अनेक आक्रमक या देशावर पूर्वीपासून येत असल्याचं आपल्या लक्षात येतं. मग त्या ठिकाणी खून कुशाण किंवा त्याच्याही आधी अनेकांनी आक्रमणं केली. पण त्या आक्रमकांचा अ, आपल्याला म्हणजे काय त्रास झाला असा जर प्रश्न केला तर ठीक आहे त्यांनी आपल्याला सोनं वगैरे सोनं चांदी किंवा इथली धनसंपत्ती लुटली वगैरे अ, घेऊन गेले का ते परत याचं उत्तर कुठेतरी नाही असंच जाणवतं. याचं कारण असं आहे की पुढे ही सगळी आक्रमक मंडळी या देशात स्थिर स्थावर झाली. अ, हा एक भाग झाला. पण त्याच्यानंतरची जी आक्रमक आहेत, साधारणतः 730 ला जे पहिलं आक्रमण झालंय. आक्रमण का झाली हा हा व्हिडिओचा उद्देश पण नाहीये. मी त्या भानगडीत सध्या म्हणजे या व्हिडिओमध्ये जाणार नाहीये. पण सातत्याने आक्रमणं झालीत हे आणि त्यातलं जे महत्वाचं कारण ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की आपल्याकडे प्रचंड संपन्नता होती. आणि इथून आपल्याला खूप धन संपत्ती आणि ऐश्वर्य संपन्नता मिळेल. ही एक कॉमन जी आपल्याला आक्रमकांचा उद्देश आहे तो स्पष्टपणे दिसतो. पण मला पहिलं आक्रमण या ठिकाणी मांडायचं आहे. ते 730 चं आहे आणि त्यावेळेस सिंधचा राजा दाहिर याच्यावर झालेलं आहे. ते कोणी केलंय तर इराणचा जो शासक होता त्याचा सेनापती आहे मोहम्मद बिन कासिम यांनी केलंय. त्यानंतर बरोबर एक साधारणतः इसवी सन 1000 मध्ये गजनीच्या मोहम्मदचं आक्रमण झालंय. परत आणखीन 100 वर्षांनी म्हणजे 1191-92 च्या जवळपास
मोहम्मद घोरीचं आक्रमण झालेलं आहे. आणि मग त्यानंतर साहजिकच अशी सगळी एका पाठोपाठ एक आक्रमण भारतावर होत राहिलेली आहेत. आणि साधारण ही सगळी जी आक्रमणं आहेत ही खैबर खिंडीच्या माध्यमातून खैबर खिंडीकडून झालेली आहे भारतावर. साधारणतः हिमालयाच्या पश्चिमेला किंवा देशाच्या भारताच्या वायव्येला जी खैबर खिंड आहे, या खैबर खिंडीतून ही आक्रमणं झाली. मग त्याच्या पलीकडे काय आहे, तर इराण वगैरे किंवा अफगाणिस्तान किंवा तत्सम त्याही पलीकडचा जो भूप्रदेश आहे, मग कुठंतरी थोडा भाग हा युरोपला लागून सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. तर इकडनं ही सगळी आक्रमक, थोडक्यात ही अरब राष्ट्र म्हटली तर काही चुकीचं नाहीये. इकडनं ही सगळी आक्रमणं आपल्यावर सातत्याने झालेली दिसून येतात. पण यातलं एक अत्यंत महत्वाचं आक्रमण जे आहे ते म्हणजे बाबराचं आक्रमण. आपल्याला तो अफगाणिस्तानचा बादशाह असतो आणि त्याचं आक्रमण आपल्यावर जे झालेलं आहे ते विशेष आणि विलक्षण महत्वाचं असं आक्रमण आहे. त्याच्या आधी सुद्धा विविध आक्रमणं झाल्याचा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकात किंवा आपल्या इतिहासामध्ये आपल्याला सातत्याने दिसतो. त्यामध्ये मला एका आक्रमकाचा प्रामुख्याने उल्लेख करायचा म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. आता अल्लाउद्दीन खिलजीचा का उल्लेख करायचा आहे? तर त्याने दोन लढाया प्रामुख्याने ज्या अनेक लढाया केल्यात. पण दोन लढायांचा मी प्रामुख्याने उल्लेख करणार आहे. त्यामध्ये अ, देवगिरी, अगदी आपल्या दक्षिण भारतामध्ये अ, यादवांचं जे आपल्या महाराष्ट्रामध्ये यादवांचं जे संपन्न असं जे साम्राज्य होतं, ते ज्या माणसाने संपवलं तो म्हणजे हा दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी. आणि त्याच्या आधी त्याचा एक सेनापती होता, त्याचं नाव होतं महमूद शाह. याला एका राजपूत राजाने ज्या राजाचं नाव हमीरजी चव्हाण होतं आणि हा रणथंबोरचा राजा असतो. त्याला त्याने आश्रय दिलाय, सहारा दिलाय. तो काही कारणाने आपल्या राजापासून पळाला. सेनापती होता तो. पण त्याला त्याची भीती वाटली आणि तो त्या राजाकडे गेला आणि राजाकडे आश्रय मागितला. आणि राजाने दिला आश्रय आणि पुढे त्यात घनघोर युद्ध झालं. ते रणथंबोरचं युद्ध म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. पुढे अनेक लढ्यांचा असा उल्लेख करता येईल. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये, अलीकडच्या म्हणजे खूप नाही, अजून 500 वर्षापूर्वी 1565च्या जवळपास राक्षस तांगडीचं युद्ध झालेलं आहे आणि ते विजयनगरचं या ठिकाणी अत्यंत संपन्न असं साम्राज्य होतं. ते त्या राक्षस तांगडीच्या युद्धाने संपलेलं आहे. तिथं राजा कृष्णदेवराय असतो. तो युद्धात मारला जातो आणि अ, हे सगळ्या आक्रमकांचा उल्लेख मी यासाठी केला की ही सगळी आक्रमक, सॉरी, या सगळ्या आक्रमकांचा उल्लेख मी यासाठी केला की यांनी भारतीयांना अ, वेगवेगळ्या रणांगणावर वेगवेगळ्या कारणांनी पराभूत केलं. अ, यानंतरही अनेक युद्ध झाली, आक्रमक येत गेली. त्यामध्ये पुढे 16व्या शतकामध्ये म्हणजे 1498लाच तो पोर्तुगालचा पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा, की ज्याने असं म्हटलं जातं, म्हणजे ते खरं नाहीये, पण असं म्हटलं जातं की त्याने भारताचा शोध लावला आणि भारताच्या कालिकत बंदरात आला. मग पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, डच आले आणि शेवटी इंग्रजही आले. तर ही सगळी आक्रमक येत गेली. आता 730 नंतर ही इस्लामिक आणि ख्रिश्चन आक्रमण जी काही झाली, यांचा जो उद्देश होता तो केवळ धनसंपत्ती मिळवणं, साम्राज्य विस्तार करणं एवढाच नव्हता. धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हा सुद्धा होता. बरं, हा धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी अ, ठीक आहे, आपला जे ज्याला आवडतो त्याने स्वीकारला असता, किंवा प्रेमाने स्वीकारायला लावला असता तर ठीक आहे. तरी एक वेळ मान्य कर, आपल्याला जे त्याचा एवढा गवगवा करण्याची गरज नसती पडली. पण आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करताना त्यांनी साम, दाम, दंड या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर केल्याचा इतिहासामध्ये अनेक वेळेला आपल्याला उल्लेख सापडतो. आणि मग त्यामुळे
हे सगळं ज्या राजाने प्रथमतः थांबवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग हे महाराजांना ज्या व्यक्तीने सांगितलं ती माता जिजाऊ. हा सगळा इतिहास रामायण महाभारतासोबत आपल्या पुराण कथांसोबत जिजाऊने जिजाऊंनी म्हणूनच आपण त्यांना राष्ट्रमाता किंवा राजमाता म्हणतो, की त्यांनी आपल्या या शोभाला सांगितलेला असू शकतो असं मी म्हणतो. कारण याला काही असे कागदोपत्री पुरावे नाही आपल्याकडे. अ, त्यामुळे पण प्रश्न असा आहे की महाराजांचा इतिहास अभ्यासताना अ, हे सगळं महाराजांना अ, माहिती असण्याची अनेक उदाहरणं दिसतात. हे कशी दिसतात आणि हे मी कसं तुम्हाला सांगतोय किंवा कोणत्या आधाराने सांगतोय. तर महाराजांचा इतिहास आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तो इतिहास सांगण्यासाठी हा व्हिडिओ नाही. मी आधीच सांगितलं की महाराजांचं अलौकिकत्व मांडावं. हे हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. आणि मग प्रश्न निर्माण होतो की जिजाऊने नेमकं काय सांगितलं असणार आहे. तर त्याचा विचार करताना आपल्या पराभवाची कारण साधारणतः सांगितलेली असावी असा एक आपण अंदाज बांधू शकतो. मग काय पराभवाची कारणं आपली? तर बघा ना, लक्षात घ्या ना, आता क्रमशः आपण जर बघितलं तर परकीयांनी काय केलंय की जे आक्रमक होते आपल्यावर ते आपल्यापेक्षा अधिक प्रगत होते असं म्हटलं तर योग्य होईल का? याचं उत्तर कुठंतरी होकारार्थी आहे. आपण पारंपरिक क्षेत्राने लढत होतो, या उलट आक्रमक हा त्याच्याकडे आपल्यापेक्षा प्रगत शस्त्रास्त्र होती. याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये दिसतात. उदाहरणार्थ बाबर आणि राणा सांगा, अ, अ, मेवाडचा राणा सांगा यांच्यामध्ये खांडवाला युद्ध झालंय. अ, या युद्धाचं वर्णन मी एका मिनिटात करतो. याचं कारण असं आहे की अ, राणा संघाने मेवाडमध्ये असं एक स्वतःचं प्रस्थ निर्माण केलं असतं. प्रस्थ केलं म्हणजे काय की या खांडव्याच्या युद्धामध्ये त्याने अखंड राजपूत राजांना एकत्रित केलं, संकलित केलं, एकत्रित केलं. आणि एक प्रचंड मोठी सेना त्याने उभी केली अ, बाबराचा पराभव करण्यासाठी. कारण बाबर हा परकीय आहे आणि याला देशातून आपण हाकलून लावलं पाहिजे. ही कुठेतरी भूमिका त्याच्या मनात आहे, होती असं आपण म्हणू शकतो. आणि बाबराला याची कल्पना होती की हा आपल्याला त्यासाठीच आपल्यावर टपून बसलेला आहे असं म्हटलं तर काही चुकीचं नाही. शब्द कदाचित योग्य अनेकांना अयोग्य वाटू शकतो. पण ही वस्तुस्थिती आहे. आणि खांडवाला हे युद्ध आता जेव्हा सुरू होतं अ, अ, त्यावेळेस चित्र बघा काय आहे, की त्या रणांगणामध्ये राणासंघाचं सैन्य आहे. किंबहुना दोघं सैन्य समोरासमोर आलंय. पण रणसंघ आक्रमण करत नाहीये. वाट बघतोय. कसली वाट बघतोय? तर आधी बाबराने आक्रमण केलं पाहिजे. बाबर काय करतोय? किंवा बाबराकडून प्रथमतः हल्ला होतो का नाही होत? बाबराची भूमिका काय? ती जाणून घेण्याची त्याची उत्सुकता आहे. उत्सुकता म्हणजे आपण पहिले आक्रमण नाही करायचं. बरं, या सगळ्या कालखंडामध्ये बाबराने काय केलंय? तर आपल्याकडे नसणारा असा एक उत्तम दर्जाचा तोफखाना त्याच्याकडे होता. आणि राणासंघाच्या सैन्याच्या चारही बाजूला हा तोफखाना तो अ, उभा करतो. आणि हा उभा करायला वेळ त्याला रणसंघ देतो. बरं, दुसरं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचंय आणि पुढे ते युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये रणसंघाचा सपाटून पराभव झालेला आहे. कारण त्या बाबराच्या तोफखान्यासमोर रणसंघाकडे असलेलं प्रचंड सैन्य ओढून निघतं, वाजून निघतं. हे प्रत्यक्षात घडलेलं आहे. दुसरं एक उदाहरण मी यासाठी सांगतो की रणथंबोरचं युद्ध, त्याला पण तो आश्रय मागायला येतो. कोण आश्रय मागायला येतो? तर त्या तो जो हा आहे अल्लाउद्दीन खिलजी, त्याचा जो सेनापती आहे अ, महमूद शाह, याला त्याने सहारा दिलेला असतो आणि आश्रय दिलेला असतो. आणि आपल्याकडे जर कोणी आश्रय मागितला त्याला आपण आश्रय दिला पाहिजे.
आपल्याकडे अनेक अशा संकल्पना आहेत की कोणी जर आपल्याकडे पाहुणे आले तर त्याला आपण देवाचं स्थान देतो. अ, 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 आता ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण काय आहे? तर मला ना ते महाभारतातलं तर जो एक प्रसंग आठवतो. महाभारतात युद्ध सुरू होणार असतं आणि युद्धाचे नियम ठरवले जात असतात आणि युद्धाचे नियम ठरवण्याची जबाबदारी अ, कौरव पांडवांचे ते श्रेष्ठ असे अ, पितामह भीष्म यांच्यावर सोपवलेली असते जबाबदारी आणि मग ते युद्धाचे नियम ठरवतात. त्यामध्ये काय नियम ठरले ते जर आपण सगळ्यांनी महाभारत बघितलंय आणि मग त्या ठिकाणी पितामह युद्धाचे नियम ठरवतात की जर समोरच्याकडे शस्त्र नसेल तर आपण त्याला मारायचं नाही. कोणी शरण आलं त्याला त्या शरणागतावर वार करायचा नाही. त्याला आश्रय द्यायचा. असे बरेच नियम त्या ठिकाणी आणि ते युद्धाचे नियम किती पाळावेत किती पाळू नये हे स्वतः त्या युद्धामध्येच आपण ज्या व्यक्तींना आराध्य मानतो, ज्या व्यक्तीला आराध्य मानतो, ते भगवान श्रीकृष्ण यांनी दाखवून दिले त्या युद्धामध्येच, की हे नियम किती पाळावेत, केव्हा पाळावेत, कुठं पाळावेत आणि कसे पाळावेत आणि कसे तोडावेत हे सुद्धा सांगितलं. आणि आपण फक्त त्यातला जो अ, योग्य म्हणा किंवा चुकीचा म्हणा, तो भाग आहे तो आपण फक्त घेतला. मग काय घेतलं आपण? तर शरण आलेल्याला माफी द्यावी किंवा ज्याने आपल्या समोर शस्त्र टाकली त्याच्यावर वार करू नये. मग याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये दिसतात. कोणकोणती उदाहरणं दिसतात? तर जसं की राणा हम्मीरचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की त्या महमूद शाहस तो आश्रय देतो आणि पर्यायाने युद्ध होतं. युद्धामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीकडून त्याचा त्या रणथंबोरच्या मैदानामध्ये शेवट होतो. त्याच्या आधी 1191ला तो हा जो राजा आहे मोहम्मद घुरी हा पृथ्वीराजावर आक्रमण करतो. त्यावेळेस पृथ्वीराज दिल्लीचा राजा असतो. अ, बादशाह असतो. पण युद्धामध्ये पहिल्या युद्धामध्ये मोहम्मद घुरीला पकडतो तो. पण मोहम्मद घुरी गयावया करतो. मी पुन्हा असं करणार नाही. माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा. अशा प्रकारे याचना करतो. आणि परंपरेनुसार अ, पृथ्वीराज चव्हाण दया येते म्हणा किंवा आपल्या संस्कृतीला अनुसरून पृथ्वीराज चव्हाण त्याच्यावर दया करतात. पण ती दया किती महागात पडते तर एका वर्षाने म्हणजे तो राग, संताप, आपला पराभव झालाय हे लक्षात घेऊन त्याला तो एक अपमान वाटतो आणि अ, खरं तर अपमानच असतो. पण तो पुन्हा सगळ्या तयारीनिशी एका वर्षाने येतो. योगायोगाने त्याला जयच्या निमित्त ठरतो. आणि मग पुन्हा युद्ध झालंय आणि त्या युद्धामध्ये अ, असं म्हटलं जातं की पृथ्वीराजच्या सैन्याचा कसा पराभव करायचा हे जयचंदाने मोहम्मद घुरीला सांगितलं. आणि त्या प्रकारे पृथ्वीराज मोहम्मद घुरीच्या हाती सापडतो. जिवंत सापडतो. आणि मग पृथ्वीराज पुन्हा त्याला सांगतो की मागच्या वेळेस मी तुला सोडलं होतं. पण यावेळेस तू मला सोड. अशी त्याची अपेक्षा असते. अं, पण मोहम्मद घुरी सोडत नाही. तो त्याला सांगतो की ते तू तुझी संस्कृती, तुझा धर्म, तुझी परंपरा तुला तसं सांगते करायला म्हणून माझा धर्म, माझी संस्कृती मला काही असं करायला परवानगी देत नाही. आणि त्याचा शेवट करतो. त्या इतिहासामध्ये अनेक त्याचे काही वेगवेगळे संदर्भ दिले जातात. पण त्याला काही असे निश्चित स्वरूपाचे पुरावे उपलब्ध आहेत का तर असं काही नाही आहे. नंतर पुढचं एक उदाहरण म्हणजे काय की अल्लाउद्दीन खिलजी मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये देवगिरीचं मोठं साम्राज्य होतं. पण बघा ना एवढं मोठं साम्राज्य असताना सुद्धा तिथला जो राजा असतो रामदेव राय अ, या या राजांना कळत नाही, लक्षात येत नाही, कळत नाही म्हणण्यापेक्षा लक्षात येत नाही. अ, गुप्तहेर खात्याचा म्हणावा तसा अभाव आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होऊ नये. कारण अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य त्या दौलताबादच्या किल्ल्याला चारी बाजूने वेढा घाईलेपर्यंत
रामदेवरायला कळत नाही असे काही पुरावे इतिहासामध्ये उपलब्ध आहेत. अ, आणि पर्यायाने रामदेवरायची कोंडी होते. आणि कोंडी अशा या अर्थाने होते की किल्ला इतका अभेद्य असतो की तो जिंकणं शक्यच नसतं. पण किल्ल्यात सगळं अन्नधान्य संपल्यावर काय करायचं? नुसतं उपाशी किती दिवस राहणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि शेवटी युद्ध होतं. युद्धात रामदेवरायचा पराभव होतो, तह होतो. हा वेगळा भाग. पण पराभवाचं कारण काय हे आपण समजून घेणं फार महत्वाचं. ही सगळी कारणं जिजामातेने शिवबांना, बालशिवबांना सांगितलेली आहेत. आणि मग मी बालशिवबांचं म्हणजे छत्रपती शिवरायांचं चरित्र जेव्हा अभ्यासतो, तेव्हा मला मग एक एक गोष्ट उमजत जाते, समजत जाते, की कसा महाराजांनी हा सगळा इतिहास आपल्या जीवनात आत्मसात केला. अ, पहिली महत्वाची गोष्ट की महाराजांनी संकल्प केला. संकल्पाचं मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. हे जिजामातेने बालशिवबांना सांगितलंय. फक्त तो संकल्प आत्मिक प्रेरणेने झाला पाहिजे. तो जर संकल्प आत्मिक प्रेरणे असेल तर या निसर्गातील ज्या शक्ती आहेत त्या आपल्या पाठीशी उभ्या राहतात. अं, ते वाक्य तुम्हाला माहिती असेल की आपण जर कोणती गोष्ट मनापासून केली अं, तर निसर्गातील किंवा मनापासून जर एखादी गोष्ट केली तर ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी निसर्गातील अनेक शक्ती आपल्या पाठीशी उभ्या राहतात. पण ते केव्हा राहत नाहीत? आपण मनापासून काहीच नाही केलं, नुसतं करतोय, मग नाही काही यश मिळत आपल्याला. असेल माझं हारी तर देईल खाटल्यावरही असं घडत नाही. त्याला एक जिद्द आणि संकल्प लागतो. आणि म्हणून आपल्याकडे संकल्पाचं प्रचंड महत्व आहे. तो मनापासून केला असेल तर यश मिळतच. हे त्याचं उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांनी संकल्प सोडला आणि मग महाराजांचं जीवन चरित्र अभ्यासताना मला प्रकर्षाने पुन्हा पुन्हा जाणवतं की आणि पुढे सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची आठवण करून देईल की हा संकल्प सोडल्याची अनेक उदाहरणं त्यांच्या जीवनात कशी दिसतात. अगदी आता लगेच उदाहरण म्हणून सांगायचं तर लगेच सांगून टाकतो. अ, महाराज इथून आग्र्याला जे गेलेत तर जायला त्यांना 2 महिने लागलेले, 65 दिवस लागलेले. आणि येताना आल्याची जी तारखा आहे त्या अनुषंगाने फक्त 25 दिवस आहेत. तर हे सगळं कसं शक्य झालंय किंवा यातल्या कोणत्या गोष्टी आज इतिहासात माहिती आहेत, तर महाराज केव्हा निघाले आणि केव्हा आग्र्याला पोहोचले, कुठं कुठं थांबले, कोणाकोणाशी त्यांनी संवाद साधला रस्त्यामध्ये, या सगळ्याचे पुरावे आहेत, लेखी दस्तऐवज उपलब्ध आहेत. पण काही नाही आहेत. तर महाराज तिथं कोणत्या तारखेला नेमके निघाले याची निश्चित स्वरूपाची तारीख कोणती उपलब्ध आहे? तर ज्या दिवशी औरंगजेबाला महाराज कैदेत नाही हे कळतं, ती तारीख उपलब्ध आहे. आणि दुसरी जी तारीख आहे ती राजगडावर पोहोचल्याचा ना, हा संपूर्ण कालखंड फक्त 25 दिवसांचा आहे. अं, हे सांगण्याचं कारण काय आहे? तर जायला 65 दिवस लागले आणि यायला 25 दिवस लागले. म्हणजे इथं कुठंतरी का असे ना एक दैवी शक्तीची मदत महाराजांना झाल्याची दिसते. याचा अर्थ आपण महाराजांना अं, ईश्वर पदावर स्थानापन्न करावं आणि अं, आपण कार्यमुक्त व्हावं किंवा आपण काही तिथे ईश्वर होते त्यामुळे त्यांना ते जमलं असं म्हणून स्वतःची सुटका करून घेऊ नये. हे मला प्रकर्षाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. कारण एखाद्या व्यक्तीची ईश्वराप्रती ईश्वरा पदावर स्थापना केल्यानंतर ते ईश्वर असल्यामुळे त्यांना ते जमलं. आम्ही साधी मानव आहेत आणि आपण अनेक गोष्टींपासून स्वतःची सुटका करून घेतो ते होऊन. बरं, क्रमशः मी तुम्हाला महाराजांचं अलौकिकत्व आणि त्या संदर्भात जिजाऊंनी एवढा मोठा इतिहास सांगितला आणि मग महाराजांच्या जीवनामध्ये तो केव्हा केव्हा कुठं कुठं कशा कशा प्रकारे दिसतो हे मला मांडायचं आणि मग क्रमाने पहिलं उदाहरण मी तुम्हाला संकल्पाचं सांगितलं. इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
दुसरं तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण, तसं म्हणजे त्यांचं शेती धोरण असेल, प्रशासकीय धोरण असेल, या सगळ्या गोष्टींसंदर्भात गोष्टींचा उल्लेख मी करणारच आहे. पण ज्या तुम्हाला सगळ्यांना किंवा तुम्हाला, मला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असणाऱ्या घटनांचा इतिहासाशी काय संबंध आहे, तो आधी मी स्पष्ट करणार आहे. त्यातला महत्वाचा म्हणजे अ, पहिलं जे आक्रमण स्वराज्यावर झालं होतं ते अफजल खानाचं. आणि मग अफजल खानाचा काय संबंध आहे तर या इतिहासाशी, तर पहिल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अ, पूर्वी आपल्यावर जी आक्रमणं व्हायची ती आपण गाफील असताना, किंवा आपल्याकडे आक्रमण हा प्रकार नव्हताच. आपण कोणावर आक्रमण करावं, आपण हजारो वर्षाचा इतिहास आहे. आपण कधी कोणावर, दुसऱ्या देशावर आक्रमण केल्याचं आपल्याला आठवत नाही. असं कधीही आपल्याला इतिहासामध्ये दिसत नाही, की भारताने इराणवर हल्ला केला आहे, रशियावर हल्ला केला आहे, अमेरिकेवर हल्ला केला आहे. असं इतिहासामध्ये आपल्याला कुठेही ऐकायला मिळत नाही. आपल्यावर मात्र सातत्याने आक्रमणं झालेली आहेत. म्हणजे आक्रमण करणं म्हणजे काहीतरी चूक आहे, ही एक भावना आपल्याकडे होती. इथं लक्षात घ्या, अफजल खान आल्यानंतर अफजल खानच आक्रमण केलं होतं, तो प्रश्न आहे. मग त्याच्या आधी महाराजांनी अफजल खान काही विनाकारण आला होता का? नाही. त्याने यावं, किंवा त्याने त्या आदिलशाहाच्या दरबारामध्ये बडी बेगम साहेबासमोर तो विडा उचलला आणि मी जिवंत किंवा मृत महाराजांना घेऊन येईल, किंवा हे स्वराज्य संपवेल, असा विडा वगैरे उचलला असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न तो नाहीये. हे सगळं का झालं, तर महाराजांनी आक्रमण केली, स्वराज्य उभं केलं, अनेक किल्ले जिंकले. याची दहशत आदिलशहाला वाटली आणि आदिलशहाने आपला एक बलाढ्य सेनापती महाराजांवर चालून पाठवला. बाकीचा इतिहास मी सांगत नाही. मला फक्त यातला जो महत्वाचा भाग आहे तो सांगायचा आहे, की तो आता येतोय म्हटल्यानंतर महाराजांनी त्याचं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं. आणि मग या प्लॅनिंग आणि या नियोजनाचे धागेदोरे मी शोधताना, मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की अफजल खानाचा वध कसा केला, तर वाघनखं वापरली गेली. मग प्रश्न निर्माण होतो, की वाघनखं इतिहासामध्ये, पुराणामध्ये कोणी वापरली आहे का? मग त्याचं उत्तर सापडतं, की अरे तो नरसिंह आणि तो हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूचा वध नरसिंहाने कसा केलेला आहे, तर वाघनखांच्या सहाय्याने केला. मग ती वाघनखं त्याच्यानंतर जी आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला वाघनखांचा उल्लेख सापडत नाही. ती सर्व अफजल खानाचा वध करताना सापडतात. आणि त्याच्यानंतरही म्हणजे माझ्या तरी वाचनात कुठेही परत वाघनखं वापरली असं कुठे जाणवत नाही. अं, पुढचा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. महाराजांनी आपल्या सैनिकांना सांगितलेलं असतं, की अफजल खानाचा वध केल्यानंतर तोफांचे बार होतील, आणि मग त्या ज्या आधी अफजल खानाचं सैन्य आहे प्रचंड मोठं, ते विस्तीर्ण कुठं टप्प्याटप्प्यामध्ये असं विभागलं गेलं असतं. कारण महाराजांनी मोठ्या चतुराईने ते सैन्य वेगळ्या ठिकाणी कसं विभागलं जाईल आणि सैन्य कसं गाफील राहील, या सहित त्यांच्या खाण्यापिण्यात काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, इथून सगळी काळजी घेतलेली होती. या सगळ्याचा परिणाम काय झाला, की जेव्हा तोफांचे बार होतात आणि मावळे एकदम त्या अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडतात, ही आक्रमक वृत्ती त्याच्या आधी आपल्याकडे त्याचा अभाव होता, की जो या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला दिसतो. आणि मग मला हे कुठं याचं बीज, कुठं याचं बीज कोणी रोवलंय महाराजांमध्ये, तर तिथं जिजाऊ दिसतात. अं, पुढचा एक खूप महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे, तो म्हणजे अफजल खान गेल्याने अफजल खानाचा वध तर होतोच. अं, पण आदिलशाहीमध्ये सगळी घबराट झालेली असते, आणि आदिलशाहीतच काय, दिल्लीच्या बादशाह सुद्धा थरारला असतो, की हे काय भयानकच आहे. आणि मग ती बडी बेगम साहेब, त्याचा दुसरा एक मोठा सेनापती आहे, तो सिद्दी जोहर, त्याला पाठवलं. बरं, अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवराय काही गप्प बसले होते का? नाही, त्यांनी चहू दिशांना आपले सैन्य पाठवलं आणि
होता होईल तेवढा स्वराज्य मोठं करण्याचा प्रयत्न केला. आणि किल्ले जिंकले. आणि मग महाराजांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की आपला सगळ्यात मोठा खर्च, आपलं बलस्थान गुप्तहेर खातं ठेवलं होतं. आणि मग मला तो देवगिरीचा प्रसंगही आठवतो की त्या राजांना, रामदेवरायला नाही कळालं, किंवा रामदेवरायांना नाही कळालं की शत्रू आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी आलाय तरी आम्हाला कळत नाही. ही गोष्ट महाराजांच्या आयुष्यात कधीच घडली नाही. अफजल खानने विडा उचलल्यापासून तर सिद्धी जोहरला, सिद्धी जोहर निघाला या, एवढंच नाही तर दिल्लीच्या बादशाच्या दरबारात काय घडतंय, आदिलशाकडे काय घडतंय, तिकडे गोवळकोंड्यात काय घडतंय, या इत्थंभूत बातम्या महाराजांना त्यांच्या गुप्तहेरांतर्फे कळत होत्या. हे महाराजांचं प्रचंड मोठं गुप्तहेर खात्याचं यश आहे. म्हणजे आम्ही कशावर काम केलं पाहिजे, तर ते या ठिकाणी केलं पाहिजे. आणि मग प्रश्न निर्माण होतो की आम्ही आजही याबद्दल जागृत झालो आहोत का, तर याचं उत्तर नाही असंच आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला अलीकडचं एक उदाहरण सांगतो की आपल्याकडे कारगिल युद्ध झालं. कारगिल युद्ध का झालं, तर कारगिल हा मुळात आपला भाग आहे, भारताच्या अंतर्गत भाग आहे. आणि त्या कारगिलमध्ये पाकिस्तानी मोठमोठे बंकर्स बांधले होते. म्हणजे परकीय शत्रू येऊन आमच्या देशामध्ये बंकर्स बांधतो तरी पण आमच्या गुप्तहेर यंत्रणेला कळत नाही. प्रश्न हा तिथं काय बाकीच्या गोष्टी माहिती नाही, पण हे गुप्तहेर खात्याचं अपयश आहे एवढं मला नक्की वाटतं. म्हणजे मी साधा शिक्षक आहे, मला कोणावर टीका करण्याचा अधिकार तर नाहीच आहे. पण कुठंतरी काय असेल आपण यातून हे घेतलं पाहिजे. हे जे कोणी व्हिडिओ बघतील किंवा त्याच्या हे लक्षात येणं आवश्यक आहे की आपली गुप्तहेर यंत्रणा ही बहिर्जी नायकाने जशी डेव्हलप केली होती, किंवा महाराजांनी बहिर्जी नायकाच्या माध्यमातून जशी निर्माण केली होती तशी असणं आवश्यक आहे. नाहीतर मग हे जे सगळे घटना घटना घडल्यानंतर आपण आपलं शौर्य खूप मोठ्या प्रमाणात दाखवतो, पण घडूच नाही किंवा घडण्यापूर्वी सुद्धा त्याचे सगळे धागेदोरे आपल्याला आधीच कळावे. अ, हे जे महाराजांना कळत होतं ते आज कळत नाही. घटना घडल्यानंतर कळतं. या गोष्टी सातत्याने आज घडताना दिसतात, त्या घडू नये. अ, त्याची काळजी नितांत आज घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मी कारगिलचं उदाहरण दिलं आणि अशी अनेक उदाहरणं. आताच दिल्लीमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाले होते. त्याच्या आधी मुंबईवर हल्ला झालेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशी अनेक उदाहरणं सातत्याने घडतात. काश्मीरमध्ये सातत्याने घटना घडत असतात. अम, देशभर दहशतवाद, नक्षलवाद आणि इतरही अनेक घटना सातत्याने घडत असतात. ह्या का घडतायत? तर याचं एका वाक्यात मला माहिती असलेलं किंवा मला जाणवत असलेलं उत्तर आणि महाराजांचं अलौकिकत्व अभ्यासताना माझ्या ते प्रकर्षाने असं डोक्यात जाणार, अगदी त्याला आपल्याला सगळ्यांना आवडणार शब्द म्हणजे टपोर किंवा डोक्यात मेंदूत जाणारी गोष्ट की महाराजांनी जे गुप्तहेर खात्यावर काम केलं ते आज करण्याची नितांत आवश्यकता आहे. आता मी तुम्हाला दुसरं आपल्याकडे सिद्धी जोहरचं आक्रमण झालेलं होतं आणि मग मला तो एक प्रसंग आठवतो महाभारतातला. महाभारताचा म्हणण्यापेक्षा आपलं आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जीवनातली घटना आहे ती. मी प्रसंग सगळा सांगत बसत नाही, पण एवढंच सांगतो की अ, मुचकुंदा कर्वे, मुचकुंद नावाचा एक राजा होता. त्याला विश्रांती करायला परवानगी म्हणजे त्याने खूप मोठं शौर्य केलं, देवांना मदत केली होती. आणि प्रचंड कौंठ काम केल्यामुळे त्याला विश्रांती घेण्यासाठी एका गुहेमध्ये पाठवलं होतं. म्हणजे तो गेला होता की मला आता विश्रांती हवी आहे. आणि किती विश्रांती हवी आहे, तर मला स्वतःहून जाग येईपर्यंत विश्रांती हवी आहे. मध्ये जो कोणी मला उठवलं, माझी झोपमोड केली, माझी विश्रांती मध्ये कोणी भंग करायचा प्रयत्न केला, तर तो जो कोणी करेल ना त्याच्यावर म्हणजे त्या मुचकुंदाची नजर त्याच्यावर पडेल, जो त्याची झोपमोड करेल तो त्या क्षणी भस्म होईल. असं त्याला एक वर मिळालेला असतो. आणि भगवान श्रीकृष्ण आणि एक तो ज्याचा वध करतो तो कालयवन. कालयवनला एक ईश्वर त्याने
पुष्कळ तपश्चर्या करून एक वर मिळवलेला असतो की कोणत्याही अस्त्रशस्त्राने किंवा रणांगणात कोणत्याही वीराकडून माझा पराभव होऊ नये, मला मरण येऊ नये, युद्धात माझा कदापि पराभव होऊ नये, असं त्याला एक वर मिळालेला असतो. तर भगवान श्रीकृष्ण त्याचा वध त्या मुचकुंद राजा कडून घडून आणतात. तर हे सगळे जे अ, तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहित असलेलं प्रकरण आहे, पण याचा उपयोग महाराजांनी करून घेतला सिद्धी जोहरच्या प्रकरणामध्ये. कशा प्रकारे? तर सिद्धीने जो पन्हाळ्याभोवती वेढा टाकलेला होता आणि सिद्धीशी अनेक प्रकारे चर्चा संवाद करायचा प्रयत्न केला महाराजांनी. बरं, हा आता प्रयत्न चालू होता, पण त्या पलीकडे जाऊन काय केलं महाराजांनी? तर आदिलशहाच्या दरबारामध्ये अशा प्रकारच्या अफवा पोचवल्या की सिद्धी जोहर आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघं एकत्र येऊन आदिलशहावर हल्ला करणार आहेत आणि आदिलशाही गिळंकृत करणार आहेत. आदिलशाह भयानक संतापला होता. ते सगळं पुढे जे पावनखिंड वगैरे झाली, महाराज सुटले, विशाळगडावर वगैरे पोहोचले, हे सगळं झालं आणि शेवटी ती मोहीम अपयशी अयशस्वी होते. पन्हाळा भलेही मिळतो त्यांना, परत मिळतो, पण जेव्हा तो परत जातो सिद्धीजवळ, तेव्हा अफजल खान त्याचा वध करतो. तेव्हा अफजल खान त्याचा वध करतो. इथे ज्या प्रकारे मुचकुंदा करवी श्रीकृष्णाने कालेवनचा वध केला, अशाच प्रकारे महाराजांनी आदिलशाकडून त्याच्याच सेनानीचा वध घडून आणला. हे कुठंतरी का असेना दोघांमध्ये साधर्म्य साधल्याचं आपल्या लक्षात येतं. पुढे येताना लक्षात येतं की म्हणजे त्यावेळेस शाहिस्ते खानाचं आक्रमण म्हणजे सिद्धी जोहर जेव्हा स्वराज्यावर चालून आलेला असतो, त्याच वेळेस अफजल खानाच्या वधाने मुघल बादशाह सुद्धा हादरला असतो आणि हे वादळ आपण थांबवलं पाहिजे, यासाठी तो स्वतःच्या मामाला म्हणजे औरंगजेबच्या मामाला पाठवतो. त्याचं नाव असतं शाहिस्ते खान. शाहिस्ते खान पुण्यामध्ये लाल महालात तळ बसलेला असतो. खरं म्हणजे तो 3 वर्ष तळ बसलेला असतो तब्बल. तोपर्यंत हे पन्हाळा प्रकरण वगैरे सगळं होऊन जातं. त्यातला खूप महत्वाचा भाग लक्षात घ्या. त्या सिद्धी जोहर त्या शाहिस्ते खानावर एक रात्री ते हल्ला करतात आणि त्याची 3 बोटं कापली जातात शाहिस्ते खानाची. हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न त्यानंतर आहे की जेव्हा तिथून त्याचा 3 बोटं कापल्यानंतर महाराज आणि त्याचे सेवक बाहेर पडतात. त्यांना माहित असतं की आपण बाहेर पडल्यावर शाहिस्ते खानाची माणसं आपल्या पाठीमागे येणार आणि आपल्याला पकडणार. तर महाराजांनी त्यावेळेस त्या म्हणजे त्या जवळच ते कात्राजी म्हणून आहे आणि प्रचंड अमावस्येची रात्र असते आणि अं, लांब अशा अंतरावर मशाली घेऊन कोणीतरी जात असतं. अफजल खानाच्या सैन्याला वाटतं की ते मशाली घेऊन जातात अंधारामध्ये वगैरे, ती महाराजांचीच माणसं आहेत आणि त्या पाठीमागे शाहिस्ते खानाचं सैन्य धावत सुटतं आणि शाहिस्ते खानाचं सगळं सैन्य त्या मशालींकडे किंवा त्या रणातल्या मशालींकडे गेलं हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी त्यांचे सेवक दुसऱ्या मार्गाने स्वतः आपल्या गडाकडे निघतात. असं घडलेलं आहे प्रत्यक्षामध्ये. आणि मग त्याला एक छान एक कात्रजची वाट दाखवली. अशी एक म्हण पुढे प्रसिद्ध झाली. बरं, या संदर्भाचा उपयोग पुढे अनेकांनी केलेला आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतो. पुढे मला तुम्हाला शाहिस्ते खान प्रकरणापासून थोडंसं पुढे आणायचं आहे. ते म्हणजे अं, मिर्झा राजे जयसिंग म्हणजे शाहिस्ते खानाची अशी अवस्था झाल्यानंतर औरंगजेब सुद्धा हतबल झालेला असतो आणि मग काटे से काटा निकालने का म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांना पाठवतो शिवरायांवर. प्रचंड मोठं सैन्य घेऊन सोबत दिलेर खानाला पण पाठवतो. महाराजांना समजलेलं असतं की मिर्झा राजेंशी आपण रणांगणावर युद्ध करू शकणार नाही. आणि मग इथं मला तुकाराम महाराजांचं ते वाक्य आठवतं की महापुरे झाडी जाते तिथे लबाळे वाचती.
कुठं वाकायचं आणि कुठं ताट मान ठेवायची, हे जिजामातेने जे शिवरायांना सांगितलं. वाकेल पण नाही, मोडेन पण वाकणार नाही, ते महाराजांसाठी अजिबात नाही आहे. उलट कुठं वाकायला हवं आणि कुठं आपला कणा ताट असला पाहिजे, आणि ज्याच्यासाठी वाकलो त्याचा कणा कसा मोडायचा, हे जिजामातेने ज्या प्रकारे शिवबांना सांगितलं, ते सगळंच अलौकिक होतं, की जे मला अं, पुरंदरच्या तहात बघायला मिळतं. याच्या आधी झालेले आणि त्यानंतर झालेले अनेक तह मी अभ्यासतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की आम्ही युद्धात जिंकत होतो, पण तहात पराभूत होत होतो. असं त्याच्यापूर्वी अनेक वेळेला झालेलं इतिहासामध्ये दिसतं. आणि त्यानंतर सुद्धा अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पाकिस्तानला अनेक वेळेला चारी केलेलं आहे. पण तहामध्ये आम्ही काय मिळवलं, तर त्याचं उत्तर योग्य सापडत नाही, पॉझिटिव्ह सापडत नाही. असं म्हटलं तर काही चुकीचं नाही आहे. कशाने प्रश्न सुटला का? अजूनही सुटलेला नाहीये. मग प्रश्न अनेक आहे. म्हणजे युद्धात जिंकलो, तहात हारलो, एवढ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. दुसरं उदाहरण सांगतो. म्हणजे 71च्या युद्धामध्ये 91,000 सैन्य जे पाकिस्तानी सैन्य आमच्या शरण आलं. आम्ही आमच्या तुरुंगामध्ये जवळजवळ 6 महिने ते सैन्य पोचलं आणि हाय तसं सुरक्षित परत पाठवलं. 65चं युद्ध असेल, 71चं असेल, नंतर कारगिलचं झालं, किंवा नंतर अगदी अलीकडच्या कालखंडात सुद्धा एक शिक्षक या नात्याने मला इतिहासाचा अभ्यास करताना सातत्याने प्रश्न निर्माण होतो, की एखाद्या युद्धामध्ये पाकिस्तानचा विजय झाला असता आणि आपलं सैन्य त्यांच्या ताब्यात गेलं असतं, तर त्यांनी इतक्या सन्मानपूर्वक आपल्याला वागवलं असतं का? किंवा आपण ज्या प्रकारे त्यांच्याशी तह केले, त्या प्रकारे त्यांनी आपल्याशी केले असते का? इतक्या सामंजस्याने आपल्याशी तडजोडी केल्या असत्या का, जितक्या सामंजस्याने आपण त्यांच्याशी केल्या? महत्वाचा मुद्दा आपला असा चालू होता, की आपण महाराजांचं अलौकिकत्व शोधण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगण्याचा, मला जे समजलंय ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अं, महाराजांना लक्षात आलेलं असतं, की मिर्झा राजांपुढे आपण टिकणं शक्य नाही आहे. हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि इथं सामंजस्याने घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पुरंदरचा अं, आज आपल्याला अत्यंत नामुष्कीचा तह वाटतो, पण मी जेव्हा त्या तहाचा अभ्यास करतो, विचार करतो, तेव्हा माझ्या लक्षात असं येतं, की पुढे मुघलशाही किंवा मुघल जे 1680 ते 1707 या कालखंडात आणि त्याच्या आधी सुद्धा महाराजांनी 1670 पासून मुघलांवर जे एका पाठोपाठ एक आक्रमण केली, 23 किल्ले जिंकले वगैरे वगैरे, ह्या सगळ्या 23 किल्ले तहाने दिले होते. पण मला तुम्हाला या निमित्ताने सांगू द्या, की महाराजांकडे फक्त 12 किल्ले शिल्लक होते. हा 1666 ला ते आग्र्याहून परत आले. त्यावेळेस महाराजांकडे नियमानुसार 12 किल्ले होते. त्यानंतर महाराजांनी 3-4 वर्ष शांतता स्वीकारलेली होती. कारण स्वराज्याची गणित स्थिर स्थावर होणं, आणि 1670 पासून आक्रमण करायला सुरुवात केली. 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक झालाय आणि महाराजांकडे 360 किल्ले होते. अवघ्या 4 वर्षामध्ये किती मोठ्या प्रमाणात आक्रमण केली महाराजांनी आणि किल्ले मिळवले. त्याचं एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय मोहीम, ती आपल्याला थेट चेन्नई पर्यंत घेऊन जाते, जिंजी पर्यंत घेऊन जाते. हे सगळं आपण बघत आहोत. पण कुठं वाकायचं आणि कुठं ताठ व्हायचं, हे जे महाराज सांगतात, हे आम्ही स्वीकारणं, शिकणं, इथं जे अलौकिकत्व आहे. आणि हे जिजामातेने जे महाराजांना सांगितलंय, की बाळ कुठं कशा प्रकारे वागायचं, वर्तन करायचं, की ते आज आम्ही आमच्या मुलांना शिकवणं, सांगणं हे अत्यंत आवश्यक आहे. या निमित्ताने पुन्हा मला एक महत्वाचा मुद्दा आहे, की मिर्झा राजे आणि दिलेर खान
जे आले आणि त्यांनी त्या पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता आणि पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हा अत्यंत त्विषाने लढत होता किल्ला. शेवटी त्याचं ते धैर्य, त्याचा तो पराक्रम बघून दिलेर खान सुद्धा चकित होतो आणि अ, ते सगळं प्रकार तुम्हाला माहिती, मी त्याबद्दल खूपसा बोलत नाही. शेवटी त्या प्रकरणामध्ये काय होतं की मुरारबाजी युद्धात पडतो आणि आपला इतिहास आपल्याला असं शिकवतो, आपलं सांगतो की याच्या आधी जेव्हा जेव्हा आपण अगदी विजयाप्रती पोहोचलेलो असतो, पण आपला राजा जर युद्धात पडला तर विजय नक्की निकट आलेलं किंवा विजयाजवळ आलेलं आपलं सैन्य, राजा पडला म्हणून सैन्य त्यांचं मनोधैर्य खचायचं आणि ते पळत सुटायचे, रणांगण सोडून पळायचे. तर या ठिकाणी घडलेलं नाही आहे. हे महाराजांनी त्यांच्या सेवेकऱ्यांमध्ये सुद्धा, त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा, त्यांच्या सरदारांमध्ये सुद्धा हे किती मोठ्या प्रमाणात बिंबवलेलं याचं उत्तम उदाहरण या पुरंदरवर आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं. की मुरारबाजी पडल्यानंतर सुद्धा मराठी पळत नाहीत, मैदान सोडून जात नाहीत, ते लढत राहतात, बालेकिल्ल्याचा आश्रय घेतात, पण माघार घेत नाही, किल्ला सोडत नाही महाराजांचा आदेश येईपर्यंत. ही जी एक भूमिका आहे की जी जिजाऊंनी शुभांना दिली आणि शुभांनी ती आपल्या सहकाऱ्यांमध्ये उतरवली, असे असे सहकारी निर्माण केले. मित्रांनो, या निमित्ताने मला सांगू द्या की आपल्या जीवावर उदार होऊन आपल्यासाठी जीव देणारी माणसं आज मिळवणं किती कठीण जातं, एक माणूस मिळवणं कठीण जातं. महाराजांनी किती माणसं मिळवली. अं, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, आणि अशी मोठी फळीच्या फळी सापडते. बरं, हे सगळं करायला महाराजांना खूप काही असा कालखंड मिळाला आहे का? तर नाही. या सगळ्यांची उत्तरं मला तुम्हाला द्यायची आहेत. त्यासाठी कदाचित मी अजून काही व्हिडिओ करेल. पण आत्ता मी तुम्हाला एवढं सांगतो की महाराजांनी जेवढा वेळ युद्धासाठी दिला, त्याहून जास्त वेळ आपल्या प्रशासनावर दिला, आपल्या व्यवस्थापनावर दिला, आपल्या कृषी धोरणावर दिला. आणि हे सगळं महाराजांना कुठून मिळालेलं आहे? तर ते मातेकडून मिळालेलं आहे. इतकं उत्तम प्रशासन महाराजांनी निर्माण केलं, अशी माणसं निर्माण करण्यात महाराज यशस्वी ठरली. हे बाळकडू महाराजांना कुठून मिळालं असेल? मिळालेलं आहे असं म्हणूया आपण स्पष्टपणे. असेल म्हणणं योग्य नाही, आहे असं म्हणूया. ते आपल्या मातेकडून. आणि जास्तीत दुसरा महत्वाचा म्हणजे स्रोत म्हणजे त्यांना मिळालेले गुरु, अ, ते मातेने उपलब्ध करून दिले किंवा त्याचे वडील शहाजीराजे यांनी उपलब्ध करून दिले. पण या सगळ्यांचा स्वीकार करणं, आत्मसात करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, हे जे महाराजांनी केलं ते सगळंच अत्यंत अलौकिक आहे. आणि म्हणून मी व्हिडिओचं नाव सुद्धा शिवरायांचं अलौकिकत्व. खऱ्या अर्थाने त्यांना जे मिळालंय म्हणजे आपल्याला आपला जो इतिहास आहे तो समजून घेणं, तो अंगीकारणं, त्याच्या माध्यमातून आपल्या आजच्या समस्या खूप चांगल्या प्रकारे सोडवणं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करणं, हे जे घडलं पाहिजे ते दुर्दैवाने आज घडतंय असं स्पष्टपणे म्हणता येत नाही. त्याच त्या चुका आम्ही प्रकर्षाने करत आहोत. ही गोष्ट पुन्हा एकदा मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. अ, या निमित्ताने मला आपण थोडस पुढे येऊया अजून. शिवराज्याभिषेक म्हणजे मिर्झा राजाचं प्रकरण बघितलं आपण, मिर्झा राजांचं, आणि त्याच्यानंतर त्या तहानुसार महाराज दिल्लीच्या बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला जातात. तिथं सुद्धा घडलेला प्रसंग सगळ्यांना माहिती. मी फक्त यातून एक महत्वाची गोष्ट आहे की आग्र्याहून महाराजांची झालेली सुटका, हं, ही कशी झाली याचे आजही असे कागदोपत्री पुरावे सापडत नाही. हं. याचे आजही कुठेही कागदोपत्री पुरावे नाही सापडत. पण मात्र काय सापडतंय ते मी तुम्हाला सांगतो. या तहानुसार महाराज 5 मार्च 1666 ला जायला निघतात आणि पोचतात, ती तारीख आहे 17 ऑगस्ट. म्हणजे औरंगजेबाची भेट 17 ऑगस्टला त्यांनी घेतली.
आता सॉरी, थोडीशी तारखांची गडबड झाली. 5 मार्चला ते निघतात आणि पोचतात ते 12 मेला. औरंगजेबाची भेट घेतली ते तारीख आहे 12 मे. कदाचित 2-4 दिवस आधी पोहोचलेले असू शकतात. विश्रांती घेतलेली आहे आणि मग औरंगजेबाची भेट घेतली असं असू शकतं. पण हा जो कालखंड आहे ना, 5 मार्च ते 12 मे, हा 65 दिवसांचा कालखंड आहे. त्यानंतर तिथे ज्या घडामोडी होतात आणि त्या एकूण सगळ्या महाराजांच्या घडामोडींचा किंवा दिल्लीतल्या घडामोडींचा, महाराजांनी ज्या त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी केल्या, त्या एकूण सगळ्याचा परिपाक म्हणून महाराज नजरकैदेत ठेवली जातात. त्यांना ठेवलं जातं. त्यांच्या भोवती कडक असा पहारा ठेवला जातो. अं, आणि या सगळ्या घटना त्या ठिकाणी घडत असतात. मला हे सगळं तुम्हाला पण माहिती आहे. मला त्याच्या पुढे तुम्हाला सांगायचं आहे की साधारणतः महाराज आग्र्याहून जे निघाले, हा, औरंगजेबाच्या कैदेतनं निसटले. औरंगजेबाचा इरादा अजिबात चांगला नव्हता, हे तुम्हालाही माहिती आहे. इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये त्याचे अनेक उल्लेख सापडतात. पण तरी सुद्धा या सगळ्या चक्रव्यूहातून ते जे बाहेर पडले, ती तारीख आहे 17 ऑगस्ट. आता ही 17 ऑगस्ट तारीख कशी कळाली आपल्याला? त्याला एकच पुरावा आहे आपल्याकडे. 17 ऑगस्ट तारीख ही ती तारीख आहे ज्या दिवशी त्या पहाड्यावर असलेला जो सरदार आहे, हा, तो औरंगजेबाला जाऊन सांगतो की, म्हणजे त्यात काही महाराजांना असं महाराज वगैरे शिवाजी महाराज असं काही म्हणत नाही, म्हणत नसेल, कारण शत्रू आहे तो. शिवा कैद में नाहीये. महाराजांबद्दल मुळात अनेक काल्पनिक कथा अफजल खानाच्या वधानंतर भारतभर पसरलेल्या होत्या. आणि 17 ऑगस्टला जेव्हा औरंगजेबाला कळतं की महाराज कैदेत नाही आहे, आपले महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब काही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणणार नाही, तेव्हा तो त्याची त्याची स्वतःची मनोदशा काय झाली असेल आपण कल्पना करू शकतो. अनेक घडामोडी, अनेक कपोकल्पित कल्पना महाराजांबद्दल आधीच आहेत. म्हणजे त्या कल्पनांबद्दल मी काही खूप खोलात शिरत नाही. पण प्रश्न निर्माण होतो की एवढ्या पहाड्यांमधून महाराज बाहेर पडले कसे? आणि मग तो त्याचे सैनिक वगैरे पाठवतो, सगळे शोधाशोध सुरू होते, हे सगळं माहिती. मला तुम्हाला ते सगळं सांगायचंच नाही. मला हे सांगायचंय की महाराजांनी त्या स्थितीमध्ये औरंगजेबाच्या कैदेत असताना काय विचार केला असेल, असा जेव्हा मी एक महाराष्ट्रीयन नागरिक, एक शिक्षक या नात्याने, या देशाचा नागरिक या नात्याने विचार करतो की काय विचार केला असेल, मी त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं, किती हतबल झालो असतो. पण मग परत मला जिजाऊ आठवतात. त्यांनी सांगितलं रामायण महाभारत आठवतं. आणि मग त्याचा विचार कुठंतरी का असेल ना महाराजांनी केल्याचं दिसून येतं. आणि मग अशा काही घटना महाभारतात घडलेल्या आहेत का? तर मला ते लाक्षागृह प्रकरण आठवलं. लाक्षागृहात ज्या प्रकारे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, ते महाभारत सगळ्यांना माहिती आहे असं मी गृहीत धरतो. आणि पांडव कशा प्रकारे लाक्षागृहातून बाहेर पडले हे तुम्हाला माहिती आहे. पण मग लाक्षागृहातलं प्रकरण, पांडव बाहेर पडण्याचं प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या काळकोठडीतून बाहेर पडण्याचं प्रकरण, दोघांमध्ये काही साम्य आहे का? हे जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यात बरेचसे साम्य सापडू शकतात. लाक्षागृहातून पांडव कसे बाहेर पडले हे स्पष्ट नमूद केलेलं आहे. त्याच्यात काही लपवाछपवी नाहीये. पण महाराज कसे बाहेर पडले औरंगजेबाच्या काळकोठडीतून, कोणत्या तारखेला नेमके बाहेर पडले,
त्यांनी कुठं मुक्काम केला, कुठं जेवण केलं, कुठं आराम केला, कुठं विश्रांती घेतली, कसा प्रवास केला, कोणत्या मार्गाने गेले, काहीच कळत नाही. काहीच कुठेही ठोक पुरावे नाहीये. एक जो पुरावा भेटतो तो म्हणजे काय, की ते मथुरेला गेले. मथुरा म्हणजे परत उत्तरेकडे जाणं आहे. इथून सरळ जायला त्यांना 62 दिवस लागलेले आहेत. आणि ज्या दिवशी औरंगजेबाला कळतं त्या दिवसानंतर महाराज थेट राजगडावर आलेत. ती तारीख आहे 12 सप्टेंबर. म्हणजे मोजून फक्त 25 दिवस पण नाही होत, किंवा 25 दिवस होतात. मग परत प्रश्न निर्माण होतो. मग मी तुम्हाला परत त्या संकल्पाकडे घेऊन जातो, की निसर्गातील ज्या अद्भुत शक्ती असतात, आपण कदाचित त्याला नाव नाही देऊ शकत. पण एक आहे की अं, एक वाक्य तुम्हाला मला या निमित्ताने आठवतं, की किसी चीज को हम अगर ऐसे दिल से मांगे तो पूरी कायनात उसे हमें दिलाने में जुट जाती है. आणि या सगळ्या घटनांचा परामर्श घेत मला आपणाला सांगायचं आहे, की अं, इतिहास आपल्याला खूप काही शिकवत असतो. आपण शिकणं अत्यंत आवश्यक असतं. महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. जेव्हा त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात, रोडेश्वराच्या जे रायरेश्वर ज्याला रोडेश्वर पण म्हणतात, त्या मंदिरात प्रतिज्ञा घेतली, त्यावेळेस स्वराज्याची स्थिती काय होती, त्यांच्याकडे किती साम्राज्य होतं, किती सैन्य होतं. आणि त्यांनी राज्याभिषेक केला त्यावेळेस त्यांच्याकडे किती किल्ले, 360 किल्ले होते. अं, आपण कल्पना करू शकतो की त्यावेळेस त्यांनी मुळात 1646 ते 1674 हा एक कालखंड खूप मोठा आहे असं नाही. आणि 1646 ते 1746 पुढे 100 होते. म्हणजे 1680ला महाराज जातात, पण पुढे त्यांनी जी प्रेरणा दिली आहे, जो मंत्र दिलाय आपल्या सहकाऱ्यांना, ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन करत पुढे पुढे 100 वर्षामध्ये अखंड भारतभर हिंदवी स्वराज्य निर्माण होतं. आज आज बघा काय चित्र आपल्याला दिसतंय. चित्र की आपले मुलं किंवा भारतीय मुलं खूप शिकतात. म्हणजे नेहरूंनी ITI IIT सुरू केलं. संकल्पना हीच होती की आपले मुलं उच्च शिक्षण घेऊन मोठमोठे उद्योग उभे करतील. पण बघा काय घडतं की मोठमोठ्या पॅकेजच्या मागे लागतो. कोणी 1 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटीचे पॅकेज घेऊन आनंदात आपलं जीवन, आपण आपले नवरा बायको, मुलं आणि आपला सुखी संसार या पलीकडे आम्ही आमचा विचार करायला तयार नाही आहोत. हे खूप महत्वाचं आहे. किती मुलांना वाटतं शिकलेलं आहे, तंत्रज्ञान शिकून पुढे गेलं, की मी कोणाकडे तरी 5-10 कोटी ची नोकरी करण्यापेक्षा माझ्या हाताखाली 100 माणसं अशी असावी की त्यांना मी 5-10 कोटी पेमेंट करू शकेल. आणि त्यासाठी हे कारण देणं कितपत योग्य आहे, की आज माझ्याकडे कुठं पैसा आहे, संपत्ती नाही आहे, त्याला पैसे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. महाराजांकडे कुठं काय होतं? त्यांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. आपल्याला साधा उद्योग उभा नाही करता येऊ शकत का? आपण 1991ला जागतिकीकरण स्वीकार केला त्यावेळेस पण संकल्पना हीच होती की भारतीय उद्योजकांनी आपला माल जगभर पोचावा. उलट घडलंय की जगातल्या सगळ्या उद्योगपतींचा माल आपण भारतामध्ये आणून तो विकत घेतो आणि अ, त्याचा फायदा जागतिक उद्योगपतीने जेवढा घेतला तेवढा आपण घ्यायला कमी पडलो. मग इथे संकल्पाचं महत्व आपल्याला या ठिकाणी मला प्रकर्षाने मांडावंसं वाटतं. पुढेही अशा अनेक गोष्टी म्हणता येतील, किंवा हा व्हिडिओ म्हटला तर अजून खूप मोठा करता येईल. पण अ, वेळेची मर्यादा आणि तुम्ही किती वेळ मला सहन करायचं, ऐकायचं याचा विचार करत मला जे सांगायचंय ते शेवटच्या एका वाक्यात मी स्पष्ट करतो, की महाराजांचं जीवन हे अत्यंत प्रेरणादायक आहे. आणि आपल्याला जो आत्मनिर्भर विकसित भारत घडवायचा आहे, जे स्वप्न आपल्या सर्वोच्च पंतप्रधानांनी बघितलेलं आहे,
सर्वच आज जेवढे नेतृत्व करतं देशाचे त्यांनी बघितलेलं आहे की हा देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, हा देश विकसित झाला पाहिजे. एक साध्य करायचं असेल तर आपण आपल्या इतिहासापासून ते सातत्याने शिकत राहणं, की जे महाराज शिकले, आणि हेच खरं महाराजांचं अलौकिकत्व आहे. एवढं मांडत मी माझा आजचा व्हिडिओ इथं थांबवतो. अ, हा मोठा आणि प्रदीर्घ झालेला व्हिडिओ आहे. पण तरी तुम्ही सगळ्यांनी ऐकला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.